शेतीच्या वादातून कुटुंबावर प्राणघातक हल्ला, 7 जण जखमी, 3 जणांची प्रकृती चिंताजनक. सोलापुरातील मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील बरूर येथे शेतीच्या वादातून एका कुटुंबावर निर्घृण हल्ला करण्यात आला. चाकू, तलवार आणि सळई लाथाबुक्क्याने हल्ला करून 7 जणांना गंभीर जखमी करण्यात आले आहे. यातील 3 जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 10 मे 2026 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मल्लप्पा ख्याडे यांच्या कुटुंबावर नागनाथ गायकवाड यांच्यासह 8 ते 10 जणांच्या टोळक्याने चाकू, तलवार आणि सळईने हल्ला केला. हल्ल्यात श्रीकांत मालप्पा ख्याडे, गंगाबाई ख्याडे, वनिता मालप्पा ख्याडे, श्रीकांत मालप्पा ख्याडे, सुजाता श्रीकांत ख्याडे, जयश्री सिद्धाराम विभूते आणि गरवाई अळकुंटे हे 7 जण जखमी झाले आहे. जखमींना तात्काळ मंद्रुप येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले असून त्यानंतर त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. यातील 3 जखमीची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. या घटनेनंतर जखमी कुटुंबियांनी माध्यमांसमोर तात्काळ गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी. तुमचं नाव सांगून बोला, काय झालं बोला. माझं नाव श्रीकांत मल्लप्पा ख्याडे आहे. आमचं बरूर गावामध्ये शेत आहे. गट नंबर 94 हे आपलं शेत असून तिथं बळजबरीनं कब्जा करत आहेत नागेश गायकवाड गवळी. कोर्टात केस चालू आहे. कोर्टाने आपल्यातर्फे स्टे ऑर्डर दिलेला आहे. स्टे ऑर्डर दिल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला वारंवार कंप्लेंट देऊन तिथे जे त्यांचे गडी माणसं होते त्यांना बाहेर काढायला सांगितल्यानंतर पोलीस प्रशासन काय दखल घेईना. त्यामुळे आज आम्ही स्वतः त्यांना काढायला गेलो तर ते लोकांनी 10, 15, 20 जण आले. कोयता आणि चाकू, लोखंड, तलवार वगैरे घेऊन आम्हाला सगळ्यांना, फॅमिलीला, सगळ्यांना, बायांना पण सोडले नाही. छक्के लोक होते आणि बाकीचे बापे लोक होते. सगळं 20-25 जण आले होते गाडी भरून. लोकांनी येऊन मारहाण करून गेलेत. आम्हाला घटना किती वाजता घडली आणि कधी घडली? हे साधारणतः आजच्या दिवशी 11:30, 11:30च्या सुमारास. किती जण होते मारले? 20 जण होते. गाडी घेऊन आले होते इथं. शेतीच्या वादातून मारहाण झाली. बरोबर. त्यांनी कब्जा केलेला आहे का? त्यांनी कब्जा केलेला आहे, पण कोर्टाने आमचं शेत आहे, आमचा कब्जा आहे, पण ते सगळं इलिगल तरीकेने सगळे केलेलं आहे. तरी पण कोर्टाने आपल्या मार्फत सगळं स्टे ऑर्डर पण दिलेलं आहे. सगळं पुरावा जे आहे पोलीस स्टेशनला सादर केलेलं आहे. भरपूर वेळा तक्रार केली. पोलीस प्रशासन काही दखलच घेईना. एवढे दिवस झाले नुसतं माझ्या वडिलाला सांगतात येतो बाबा म्हणतात, नुसतं हेलपाट्या घालतात आमच्या वडील. नाही, इकडे SP ऑफिसमध्ये पण जाऊन आले ते मंद्रुप पोलीस स्टेशनवाले, पण कोणच काही सपोर्ट करत नाही. आता आपली मागणी काय असणार आहे पोलीस प्रशासनाकडे? आपलं फक्त एवढंच आहे की कोर्टाने जे निकाल दिलेला आहे त्याच्यानुसार योग्य ते कारवाई करण्यात यावी. लय मारहाण केले असून माझे वडील तिथे सिरियस आहेत. त्यांचा इनोवाचा गाडी नंबर पण आहे MH45 F3555 क्रिस्टा. इनोवा क्रिस्टा होती गाडी. किती लोक जखमी आहेत आणि जखमीची नावे काय आहे? कमीत कमी 7 जण जखमी आहेत. सगळे आमच्या घरचे सगळे. नाव वगैरे काय? नाव माझे वडील मल्लप्पा मडवप्पा ख्याडे आणि माझी आई वनिता मल्लप्पा ख्याडे, मी त्यांचा मुलगा श्रीकांत मल्लप्पा ख्याडे, माझी बायको सुजाता श्रीकांत ख्याडे आणि माझे 3 जण आत्या आहेत, ते पण जखमी झालेले आहेत. तर आपली मागणी एवढेच की प्रशासनाला त्यांच्यावरती FIR पण दाखल केली नाही अजूनपर्यंत. किती वेळा सांगितल्यानंतर गुन्हा पण दाखल केलेला नाही आहे. तर त्यांच्यावरती केस करून त्यांना योग्य ती कारवाई करण्यात येईल.